तर आपण पाहू आपण बनीसाठी काय काय शॉपिंग करून आलेलो आहे. सुप्रभात मित्रांनो. तर अजून पण आपण आहे नाशिकला आणि सुमित भाऊ झोपलेला आहे. आता 12 वाजले लगभग. डेजी सुमित झोपलेला आहे आणि 12 वाजले आणि आज डेजीला आपल्याला आंघोळ घालायची. पण थोडं अजून ऊन कडक झाल्यानंतर आपण तिला आंघोळ घालणार आहे. म्हणजे कसं की तिला उन्हात म्हणजे आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे तिला त्रास नको व्हायला. आली पा कोणाचा आवाज झाला का लगेच येते गॅलरीत येते बुकती जोर जोरात. तर आता डेजीला आणले वाड्यामध्ये तिला आंघोळ घालायसाठी. बेल्टच घालून नव्हती देत. तिला समजलंय की तिला आंघोळ घालणार आहे म्हणून. मग आता तेच तिला नवीन शॅम्पू आणलाय. आम्ही डॉक्टरांकडे पण गेलतो आणण्यासाठी. आंघोळ घालायला पहिला का पडलाय. डेजी डेजी Sit down. लय शांती या ब्लॉग मध्ये. डेझीन दिला अख्खं पाणी सांडून. आता आंघोळ करून झालेली डेझीची आणि आता तिला वाळवायचंय. काय का डेझी? एका ठिकाणी शांत बस. वळवळ गुगी गुगी. काल डेझीला दवाखान्यात नेलता ना तर ते त्याच्यामुळं तिला आज आंघोळ घातली. सणावर आता गॅलरीतून आहे ना तर ती आता गॅलरीत थांबल जरा वेळ उन्हाचा. धरती काय टावेल आग पुसायचंय. खाली बस बस. सिट सिट. ड्रॉप डेझी ड्रॉप ड्रॉप ड्रॉप. ॲग्रेशन आला आता. ॲग्रेशन. ड्रॉप ड्रॉप बोलले. ड्रॉप ड्रॉप. संपला कंटेंट. नाही आहे. आता धुवायचा वाडा. आंघोळ घातल्यावर वाडा का बरं धुवायचा? ते वास सोडते ना डेझी आंघोळ झाल्यावर म्हणून. कोमल दीदी पण येते. ते देवदर्शनाला जाणार आहे. आता मेकअप करते. हा मग हा बादली भरायला. हा बादली भरायला व्यवस्थित. पाडा धुवून झालाय पूर्ण आता क्लीन. पोरं पतंगीसाठी गच्चीवरनं कसे झुकताय पतंगीसाठी. 5 वाजत आले. आताशी जेवण चालू आहे. दीदी आली तर आता आपण तिला घ्यायला जाऊ. आणि हाले कटाळलंय पा. नाईट करून आलोय यार. मला झोपून दे यार. पा हा करतो करतो व्हिडिओ करतो. व्हिडिओ करायला तयारी केली. आत्याने पण आवरलंय सुंदर मध्ये.
आम्ही 2:30ला निघालो. रस्त्याचं काम चालू आहे का तिथे? हा आम्ही परत इथपर्यंत जाऊन रिटर्न आलो. मग सद्दमचा वडा खाल्ला. तर आता आपण चाललोय मार्केटला शॉपिंग करायसाठी बनीसाठी. आता त्याच्यासाठीच त्याला फिरवायला म्हणजे बेल्ट आणि बॉडी बेल्ट आणि साखळी आणायला चाललेलो आहे. तर सुमित बरोबर मार्केटमध्ये जाऊ शॉपिंगसाठी. चाललोय गाडीवर मार्केटसाठी. तर आता आपण बनीची शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवलं. आता आज त्यासाठी फेस वॉश घ्यायसाठी आलो होतो आपण मेडिकलला. तर आता आलोय आपण गोदा हलवायला जिलेबी खायला. बरोबर सुमित कसा गोडा असतो तू खा ना. तर आपण पाहू आपण बनीसाठी काय काय शॉपिंग करून आलेलो आहे. तर सगळ्यात पहिले ते चमकदार भांड आणलंय त्याच्यासाठी चमकतं. थोड्या दिवसांनी तो तसं पण हे करणारच आहे थोडंफार काळं बिळ. तर हे एक आणलेलं आहे. आणि त्याच्यासाठी बॉडी बेल्ट आणलेला आहे कारण त्याला म्हणजे फिरायला नाही त्याचा जुना बेल्ट होता तो एकदम छोटा झाला. मग आता त्याच्यासाठी खास बॉडी बेल्ट. आणि डेझी पण स्कॅनिंग करते की काय काय वस्तू आणले. तर हा त्याच्यासाठी बॉडी बेल्ट आणलेला आहे खास. बरोबर येईल त्याला तो. हा बरोबर बसल. आणि आजच्या पण आहे त्याच्यासाठी यावेळेस थोडी जाड साखळी आणली कारण मागच्या वेळेस एकदम बारीक त्याची साखळी होती ना बेबी साखळी ती त्यांनी तोडली होती. तर हे तिन्ही सामान आपण त्याला आणले. आणि अजून एक गोष्ट अजून दाखवतो. तुम्हाला दाखवलीच आहे पण परत एकदा दाखवतो. परत त्याच्यासाठी हे आणलेलं आहे. आणि डेझी स्कॅनिंग करते सगळ्या गोष्टींची आधी. मग याच्या त्याला आपण मस्तपैकी हे गेल्यावर त्याची रिॲक्शन पण घेऊ. त्याला कसं वाटतंय सगळं पाहून. तसं तर त्याला मलाच पाहून खूप हॅप्पी होईल तो. पण एवढं सगळं सामान त्याच्यासाठी घेतलेलं आहे. तर मग बरं वाटतंय त्याला. आपण रात्री आता वॉकला पण घेऊन जात जाऊ. जेवण झालंय आपलं त्याच्यामुळे आपण चाललोय आता पायी पायी म्हणजे जेवणानंतर पायी पायी थोडं वेळ इथं चालू 5-10 मिनिटं पुढे भाऊ चालले. तर आता 10:30 वाजले आणि आम्ही सफरचंद खाणारी सफरचंद आधी धुवून घेतो. आणि पाहुण्या म्हणजे दिदीला त्यांना 12-12:30ला 1ला निघायचंय. तर आता सगळेजण वरती बसले गप्पा मारत. आपण खाली आणि मयुरी डान्स करती. आपण गाडीवर आणि फुल थंडी आणि आपण चाललोय कुलूप घ्यायसाठी. 7 ते 8 किलोमीटर फक्त कुलूप घ्यायसाठी चाललोय. कुलूप रिसीव केलेलं आहे आणि आता परत निघालोय. आणि भाऊला जायचंय कंपनीला परत रात्री. आणि आपण झोपणार एकटेच घरी. 12:30 झाले आणि आता निघायची तयारी चालू झाली. हॅपी जर्नी. हसती काय? हॅपी जर्नी. आता गाडीत ऍडजस्टमेंट चालू आहे. हाय. बाय मामा. हो ओके जाऊ. चला आता ते गेले रेल्वे स्टँड साठी. आपण आता झोपायची तयारी करू. तर आता ते तर गेलेले आणि आपण झोपलोय. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं. आणि बनी भाऊसाठी एवढे आज वस्तू घेतल्या तर मी जरा हॅप्पी आहे. आणि उद्या आपण सिन्नरला जाणार आहे हे कन्फर्म आहे. आणि तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. पण झोपणार एकटेच घरी. आणि सिरीज पाहणार आहे. ठुकरा के मेरा प्यार.
रात्रभर नुसती सिरीज चालेल आता. दाता घेतो का आता माझे. If you could try, you just might.